तुम्ही निवडून दिलेला आमदार कर्जमाफी किती चांगली आहे हे सांगतोय आणि सरकारचे आभार मानतोय। हे सर्व करत असताना त्याला जनाची नाही मनाची थोडी लाज वाटायला पाहिजे। मात्र लाजा यांनी कधीच्याच विकलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं त्या आमदार म्हणजे सत्ताधारी आमदाराविषयी बोलतोय, त्या आमदारांच्या मनामध्ये एक विचार यायला पाहिजे होता की माझ्या सरकारनं, माझ्या मुख्यमंत्र्यांनी, माझ्या महायुती सरकारने या शेतकऱ्याचं कंबरडं मोडलंय, याला कर्जमाफीत फसवलेलं आहे। 95% शेतकरी मतदार असलेला आमदार हा शेतकऱ्यांमधून निवडून जातो, मात्र शेतकऱ्याची बाजू मांडत नाही, तो त्या फसव्या लोकांची बाजू मांडतो, त्यांचं समर्थन करतो। कारण की त्यांना माहिती आहे तिकीट आपल्याला शेतकरी देत नाही, तिकीट फडणवीस देतो, तिकीट एकनाथ शिंदे देतो, तिकीट अजित पवारांची राष्ट्रवादी देते आणि म्हणून त्यांचे तळवे चाटण्यामध्ये या सगळ्या लोकांना खूप धन्यता वाटते आणि शेतकऱ्यांना लाथडताना यांना मजा येते। मात्र शेतकऱ्यांनी ध्यानात घ्यावं, जी तुमची बाजू मांडत नाही, जो तुमच्यासाठी भूमिका घेत नाही, जो तुमचे प्रश्न मांडत नाहीत, अशा हरामखोरांना सत्तेतनं खाली ओढा, त्यांना आमदारकीवरनं सुद्धा खाली ओढा, त्यांना म्हणा पुढच्या पंचवार्षिकला भेटा। ही भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल। बाप दाखवण्याचा श्राद्ध घाल ही भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल। ती महाविकास आघाडी असो की काँग्रेस असो, शंडासारखी महाविकास आघाडी शपूट घालून बसलेली आहे। आज शेतकऱ्याला फसवलेला असताना आंदोलन करण्यासाठी समोर यायचं सोडून शपूट घालून महाविकास आघाडी सुद्धा बसलेली आहे। त्यामुळे मी काय फक्त भाजप सेनेवर महायुतीवर टीका करण्यासाठी आलो नाही, तर मला शेतकऱ्यांची बाजू मांडायची आहे।